55,000चा आहे तो. ओके. किती बनवला तुम्ही दाखवा. रिव्हर ऑफ लाईफ काय काय बनवलं. एक्सप्लेन करू शकतो का? एक्सप्लेन करू शकतो, शेअर करू शकतो. हे जे काय तुम्ही रिव्हर ऑफ लाईफ बनवली, बनवत असताना काय काय चॅलेंजेस आल्या? चॅलेंजेस मला माझे लहानपण तेवढं जास्त आठवत नाही, म्हणून ही सुरुवात थोडी चालेल, काही इश्यू आहे. जेव्हा मी लहान होतो म्हणजे शाळेत जाण्याआधी, अंगणवाडीच्या पण आधी माझ्या घरचे सांगतात म्हणजे आजोबा की खूप बदमाश होतो, शिव्या वगैरे देत होतो. ओके. असे तसे. आणि नंतर मग 1ली ते 7वीपर्यंत म्हणा किंवा 8वी 10वीपर्यंत म्हणा मी खूप शाय होतो, कॉन्फिडेंट नव्हता काही, आणि मी अभ्यासही प्रॉपरली करत नव्हतो. आणि जेव्हा प्रायमरीमध्ये असताना किंवा अंगणवाडीमध्ये असताना कुणाशी मिसबिहेव करणे आणि खूप राग करणे असं होतं. आताही तो आहे थोडा बहुत. आणि त्यावेळी अभ्यास करणे मला नव्हतं आवडत. दिवसभर जर सुट्टी असेल तर टी व्ही पाहत राहणे, शाळेतून आला कपडे बदलवणे आणि टी व्ही पाहत राहणे. फक्त घरचे तिकडे बोलत आहेत, मारला, रडणं झाला, थोडा वेळ बसला अभ्यास करणं आणि पुन्हा टी व्ही, असाच होता. आणि मला म्हणजे लहानपणी बाहेर खेळायला आवडत होता. आमच्या गल्लीतले जे काही मुली होत्या आम्ही गेम खेळायचो बाहेर, ते आवडायचे. नंतर ड्रॉइंग करणं आणि 1ली ते 5वी किंवा 7वीपर्यंत जे ॲन्युअल फंक्शन होत होते त्यामध्ये मी डान्स घेत होतो, तर डान्स आवडायचे. आताही आवडतो पण मी थोडं कुठे पार्टिसिपेट नाही करत. नंतर मी इंट्रोवर्टच होतो आणि थोडा बहुत अभ्यास करायला सुरुवात केलो. आणि नंतर जेव्हा माझ्याकडे फोन आला तेव्हा म्हणजे नवीन गोष्टी माहिती व्हायला सुरुवात झाली, काही थोडे चेंजेस आले, थोडा नवीन गोष्टी म्हणजे डोक्यात धरले, चांगल्या गोष्टी, थोडा बदल यायला लागला. नंतर काही विजन्स भेटले मला, जसे की मला डॉक्टर बनायचं आहे, MBBS डॉक्टर, आणि कॉन्टेंट क्रिएटर, सोशल मीडिया, एक एज्युकेटर, एक टीचर. म्हणजे ह्या लहानपणापासून आहे की एक टीचर बनायचं आहे मला. जर कोणी विचारायचं की तुला काय बनायचं मोठे होऊन, मी लहानपणी टीचरच सांगायचं. सोबतच मला ॲक्टर बनायचा होता, एक सिंगर, एक डान्सर, जे काही आर्ट्स आहेत त्यामध्ये काहीतरी सामोर करून दाखवायचं होता. ते आताही माझ्या मनामध्ये आहे. ओके. आता हे का करायचे होते तर डॉक्टर, कारण मला जी आपली ह्युमन बॉडी आहे ती पूर्ण समजायची आहे. ती तर अशी पण समजू शकतो, पण सोबतच मला लोकांचा जे जीव आहे ते वाचवायचे आहेत. आणि सोबतच मला माझी एक वेगळी ओळख निर्माण करून द्यायची आहे. आणि माझी जेव्हा मम्मीला म्हटलो की मला डॉक्टर बनायचं आहे, तर ठीक आहे, चांगलं स्वप्न आहे म्हणते. आपल्या परिवारामध्ये कोणी डॉक्टर बनला नाही म्हणते, एवढा वरचा विचारही कोणी केला नाही म्हणते, तर तुझ्याकडून खूप होप आहेत आता आणि हे तुला करायचं आहे आणि तू करून दाखव. आणि बाकी हे गोष्टी मला आवडतात, म्हणजे शिकवणं वगैरे, जो माझ्याकडे नॉलेज आहे तो दुसऱ्यांना देणे, तेच. आता हे करायचे कसे तर त्यासाठी खूप जास्त अभ्यास करावा लागणार आहे, खूप टाईट शेड्यूल बनवावं लागणार आहे. जो काही अभ्यासक्रम आहे तो चांगल्या पद्धतीने रिव्हिजन वगैरे करून आपल्या डोक्यात भरवायचा आहे. आणि खूप सारे मॉक टेस्ट वगैरे द्यायचे. आणि जर समोर ॲडमिशन झाला, काही अपॉर्च्युनिटी भेटल्या, त्या अपॉर्च्युनिटी सोडायची नाही आहेत. त्यामध्ये आपलं 100% देऊन पूर्ण करायचं आहे. तू काय लिहिलं रे? मी थोड्यासाठी लिहिलं सुरुवात फक्त. काय काय लिहिलं? जशी का माझी आवड म्हणजे चित्र काढणे, गणिताची उदाहरणं सोडवणे वगैरे, अशी म्हणजे आवड जी निर्माण व्हायची. जसं की जर जो नवीन चित्र दिसला तो ट्राय करून पाहिजे काढणे वगैरे. आणि जो मॅथच्या नवीन उदाहरण भेटला आणि सोपा राहिला तर सोडवणे आणि दुसऱ्यांना पण मदत करणे असं वाटायच्या. म्हणजे प्रेरणा, त्यांच्यामधून प्रेरणा जी घेतलो, म्हणजे
म्हणजे जर आपण चित्र काढताना जर दुसऱ्यांनी म्हणला की अशावरून जर चुकेल तर म्हणजे त्यांच्या गोष्टीवर आपण लक्ष न देणे, आपण आपल्या मनाने चित्र काढले तर आपली ते चुकेल पण समोर जाऊन चांगलं होईल असं. ओके. आणि जे म्हणजे कसे होतो म्हणजे मी कसा होतो लहानपणी. मी लहानपणी शांत स्वभावाचा आणि एकदम असं म्हणजे जे ज्यांनी सांगितले ते काम मी करायचो. आणि व्यवहार म्हणजे सांगता येत नाही. का लिहिलं त्याचं? लिहिला आवाज? माझा व्यवहार एक साधा आणि सिंपल होता. कोणी सांगितले तर ते मी काम करायचो. ओके. आज्ञाधारी. व्यक्तिमत्व. आता तो कसा आहेस? आता तुला काय वाटतं, मतलब तू कसा आहेस? आता म्हणजे पहिल्यापासून थोडासा ॲक्टिव्ह वाटतो आणि डेंजर पण जास्त. बदमाशी करतो. बदमाशी करतो. ओके. भीती, सर्वात जास्त भीती कशाची आहे आता? आता सर्वात जास्त भीती म्हणजे बोर्डाचे एक्झाम येत आहेत आणि अभ्यास करायला वेळ कमी देतो. त्याची भीती लागते. कमी का कमी वेळ देतो? काय कारणे काय आहे? कारण म्हणजे कसं आता घर वगैरे बांधायचे ना म्हणून. ओके. घर बांधायचं, त्यामध्ये तू मदत करतो घरी. शाळेमध्ये कसा वेळ जाते तुझ्या? शाळेत काय काय करतो? शाळेमध्ये म्हणजे जे पिरियड लागला तर जो होमवर्क भेटते तो मी खाली पिरियडमध्ये करतो. आणि घरी जर वेळ भेटला तर मी पुस्तक वगैरे वाचत राहतो. शाळेमध्ये वेळ वाया जाते असं वाटते का तुला? शाळेमध्ये म्हणजे ज्यावेळी शिक्षक येतात त्यावेळी झाले, त्याच्यानंतरचा वेळ थोडा होत नाही पण कंटिन्यू पिरियड लागतात का? कंटिन्यू नाही लागत. कंटिन्यू नाही लागत. त्या वेळेमध्ये काय करता तुम्ही? मतलब मस्ती वगैरे करता? मस्ती वगैरे पण करतो आणि जर सरांनी म्हणला की अभ्यास करा तर आम्ही अभ्यास पण करतो. हे सर्वच करतात? हो. सर्व म्हणजे का जे काही पोरं चेंगळबाज असतात, कॉमेडियन त्यांच्यामध्ये मग मी पण सगळेच असं. तू वेगळा काही करत आहेस का? बाकी जे काही तुझे फ्रेंड्स असतील पूर्ण वर्ग 10वी त्या मुलांच्या व्यतिरिक्त तू काही वेगळं करत आहेस का आणखी? मला तर असं वाटलं नाही पण माहीत नाही. करायला पाहिजे? हो करायला पाहिजे पण समजत नाही आणि जर सांगितला तर करतो. फाइंड आउट कर स्वतः. तुझा जो काही वेळ आहे तो वेळ कुठल्या ठिकाणी असा जात आहे ज्याच्यातून तुला रिटर्न काहीच भेटत नाही आहे. आता तू जसा घरी काम करतेस, बरोबर, घरी काम वगैरे करतेस, घरी कामही जरी करत असेल तरी किती सकाळी सकाळच्या वेळी तर काम करत नाही तू. जर ज्या दिवशी तू शाळेमध्ये येतेस त्या दिवशी सकाळी पण कदाचित एखाद्या वेळेस करत असतील म्हणा की सकाळी एखाद्या वेळी रेती वगैरे किंवा विटा वगैरे एका ठिकाणी आणून ठेवले, बरोबर. मतलब जर मेजरली जर आपण पकडला तर 1-2 तास सकाळच्या वेळी तुझ्या जाते, बरोबर. आता सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे तू दिवसभरातूनही त्याच्यातलाही दिवसभर काम करत नाही घरी, बरोबर. त्याच्यातलाही लिमिटेड 1 तास अर्धा तास काम करशील कंटिन्यू, त्याच्यानंतर बसतेस किंवा उठतेस किंवा बाकीच्या कामं करतेस मस्ती मजा, बरोबर. म्हणजे तू जर बघितला स्वतःला तर एक्सक्यूज देऊन राहिला आपण, म्हणजे त्याला काय म्हणतात की मी हा काम करत आहे, हा तू सांगत आहेस, बट 100% तू करत आहेस का तोच काम? नाही करत ना आपण. आणि तू जे काय सांगून राहिलास ते मी रिअलाइज करू शकतो, मी तेच काम केलं आहे, हेमंत ते नाही जरी केलं असेल त्याने पण तो बघतो तुला, ठीक आहे. आपण तर ते रिअलाइज करू शकतो, समजू शकतो. म्हणजेच आपण कुठंतरी काय करतो, स्वतःला एक्सेप्शन देत आहोत. म्हणजे एक अपवाद म्हणजे काय की त्याला काय म्हणतात की पर्याय, की मला हे करायचं नाही आहे म्हणून तुम्ही काय करताय, जस्टिफाय करत आहे स्वतःला की मी घरी गेल्याच्यानंतर अभ्यास करत नाही. आणि अभ्यास का करत नाही तर मला घरचे कामं आहेत. बट एक्झॅक्टली आपण ते कामं 100% करतो का? आणि जर तुम्ही करत असाल मग तुम्हाला त्याच्यातून काहीतरी शिक मिळते,
ठीक आहे. आणि ती जी काही लर्निंग आहे तुम्ही ज्यावेळी एखादी मराठीची पुस्तक वाचता किंवा ज्यावेळी तुम्ही एखादी इतिहासाची पुस्तक वाचत असाल, ज्यावेळी भूगोलाची तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचता, तू त्या काम करता तू त्या ठिकाणामधून स्वतःला मतलब तुला माहिती आहे ना की मी सकाळी उठल्याच्यानंतर मला हे 2 तास या कामात द्यायच्या. मग त्या 2 तासाआधी तू जर सकाळी जर उठलास आणि उठल्याच्यानंतर मॅथ किंवा मग एखादी इतिहासाचे पुस्तक वाचलास, एक धडा वाचल्याच्यानंतर तू त्या कामाला जर लागलास, तर तो काम करता तू त्या धड्याला आठवू शकतेस. आठवू शकतेस ना. म्हणजेच तू इंटरलिंक करू शकतेस का आता मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विटा उचलतोय, जातोय आणि लढाई करतोय, काहीही विचार करू शकतो आपण त्या वेळेवर. म्हणजेच आपल्याला माहिती आहे ना का माझा जो काही अल्टिमेट गोल काही आहे की मला 10व्या वर्गामध्ये टॉप यायचं आहे, बरोबर. टॉप यायच्या मला चांगले मार्क मिळवायचे आहेत. मग चांगले मार्क जर मिळवायचे असतील तर मी जे काही प्रत्येक कृती करत असेल, प्रत्येक कृती, मग तुम्ही जेवत असाल त्यावेळीही सुद्धा तुम्हाला त्या अभ्यासाचा एखादा भाग आठवायला पाहिजे. त्यावेळी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या माइंडमध्ये, ब्रेनमध्ये त्या गोष्टी सुरू असायला पाहिजेत की x+y किती, मग त्याच्यानंतर ते एक प्रोसेस तुमच्या डोळ्यापुढे यायला पाहिजे. तशी फॉर्म्युले आठवायला पाहिजेत, पाढे आठवायला पाहिजेत, भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतात. तू काम करता पाढे म्हणू शकतेस, जोरात नाही मनामध्ये म्हणू शकतेस, म्हणू शकतो ना. जे विटा आहेत त्या विटांच्या वजन, या विटाचं वजन किती आहे, मतलब प्रेझेंट राहण्याचं आहे त्या ठिकाणी. आता माझ्याजवळ हा एक पेन आहे, बरोबर, हा एक पेन आहे. आता मी या ठिकाणी बोलता मी काय करू शकतो, या पेनांचा वेट किती आहे तो अंडरस्टँड करू शकतो. या पेनाचा वेट एवढा आहे, त्याच्यानंतर याचा वेट एवढा आहे, याच्यानंतर याचा वेट एवढा आहे. त्यानंतर मी ज्यावेळी वीट पकडताना आपण एखाद्या वेळी मजाकमध्ये वर पकडून झेलून तू झेलू शकतो, बरोबर, मतलब असा करून पण झेलू शकतो ना वीट. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही फेकता तर फेकत असताना आपण काय करतो, अंदाज लावतो की मी या ठिकाणाहून त्या ठिकाणी फेकेन तर ती पोहोचेल की नाही पोहोचणार. मग त्या ठिकाणी तू फोर्स अप्लाय करू शकतो की फोर्स मी या ठिकाणाहून या ठिकाणी, मग इक्लिप्स बनतात, राऊंड जो बनते त्याला इक्लिप्स म्हणतात, तो इक्लिप्स बनते. प्रत्येक ठिकाणी काहीतरी लर्निंग आहे, ठीक आहे. बट त्या लर्निंगला कनेक्ट करणे इट इज वन ऑफ द डिफिकल्ट टास्क, बरोबर. प्रत्येक ठिकाणी लर्निंग आहे आणि नेचरमध्येच प्रत्येक गोष्टी दिलेल्या आहेत. आणि जो बुक लिहिणारा असेल किंवा बुकमधला जो काही कंटेंट आहे तो सुद्धा एका मानवानेच लिहिलेला आहे आणि त्यानं सुद्धा ऑब्झर्व करून लिहिलेला आहे प्रत्येक गोष्टी. सो यू हॅव दॅट कपॅसिटी. मतलब आपल्या ज्यावेळी आपण अभ्यास करतो, ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो एखाद्या दृष्टिकोनाने, त्यावेळी तुम्ही ज्या एज्युकेशन सिस्टममध्ये असाल किंवा तुम्ही ज्या वर्गामध्ये असाल, तुम्ही ज्या पुस्तकांच्या वाचन करत असाल, त्यांच्याशी तुम्हाला स्वतःची लाईफ कनेक्ट करायची आहे. आणि ते जर तुम्ही कनेक्ट करत असाल देन तुम्ही कदाचित मे बी यू विल बी नॉट इन दॅट पोझिशन की तुम्ही त्यामध्ये टॉपमध्ये नसाल, बट तुम्हाला त्या वर्गातला जितका नॉलेज आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना तितका नॉलेज नसणार आहे. आणि हे 100% खरं आहे, 100%. आता हे खरं का आहे, एक मिनिट. हॅलो, हां, हो.
हॅलो, शाळेकडे आहे? नाही भेटली? हा, शाळेकडे होतो मी, करतो तुला कॉल. हो. एक मिनिट. ओके, क्या समजे? कुठपर्यंत होतो आपण? की आपण जे काही जगतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्वतःच्या एज्युकेशनला रिलेट करता यायला पाहिजे, राईट? आणि ते जर रिलेट जर करता आलं देन यू विल बी की मला येतोय, आणि तुम्ही मग आन्सर कशा पद्धतीने लिहू शकता. आणि ज्यावेळी तुम्ही, सर्वात महत्त्वाचं असते ना की आपण ज्यावेळी एखाद्या विषयाचा आन्सर लिहितो ना, तर ते शब्द भरपूर महत्त्वाचे असतात. तू जर सायन्सचं जर आन्सर जे लिहित असेल तुम्ही, मतलब आन्सर तुम्ही जर सायन्सच्या लिहित असाल तर सायन्सचे शब्द येणे गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही भूगोलाचा लिहिता त्यावेळी भूगोलाचे शब्द, भौगोलिक शब्द आपण जे काय म्हणतो ते, इतिहासातील तर ऐतिहासिक शब्द आपल्याला त्या ठिकाणी वापरता यायला पाहिजे. आणि हे येतो कुठून? वाचनामधून. जितका जास्त तुम्ही वाचन कराल तितक्याच जास्त गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे. वाचन, व्हिज्युअलायझेशन, की वाचन केल्याच्यानंतर व्हिज्युअलाइज करा, कनेक्ट करा स्वतःच्या जीवनासोबत, कधीच विसरणार नाही त्या गोष्टी. आणि लिहायचं कसं आहे तर मग लिहित असताना सुद्धा आधी बघा आन्सर कसा लिहिलेला आहे, कारण आता आपल्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला आन्सर लिहून भेटतो, जे की काय म्हणतात त्याला आपल्या डायजेस्ट वगैरे, कोहिनूर वगैरे, बरोबर. ते डायजेस्ट कोहिनूर्स वगैरे आपल्याजवळ असतात, ते वाचन करा. आन्सर कसं लिहिलं आहे ते बघा, त्याच्यानंतर स्वतःचा आन्सर लिहा. अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्ही लिहिणार आणि त्यामधून तुम्हाला आन्सर भेटतील. बट थिंग इज दॅट की मला एक्झामसाठी किंवा मग मला अभ्यासासाठी वेळ भेटत नाही, हा एक वन ऑफ द बेस्ट एक्सक्यूज आहे आपला, जो आपण स्वतःला देतो, जस्टिफाय करतो. ठीक आहे. याच्यापासून वाचत असताना माझा जो काही वेळ आहे हा वेळ कुठं चालला आहे तो सर्वात आधी फोकस करा, बघा त्याच्याकडे. आणि त्याच्याकडे बघत असताना रिअलाईज की मला या ठिकाणी माझा वेळ वाया घालवायचा नाही, कारण मला याच्यातून काहीच फायदा होत नाही. फायदा जर होत असेल तुम्हाला देन करा, ती गोष्ट करा. ज्यावेळी तुम्ही आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इंटरलिंक करा प्रत्येक गोष्टीला. ज्यावेळी आपण एखाद्या मेल्यामध्ये जातो त्यावेळी सुद्धा आपण भरपूर साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो. आता प्रत्येक गोष्टी ज्यावेळी तुम्ही करता ना, देन यू रिअलाइज की अरे याच्यामध्ये सर आपला अभ्यास दडलेला आहे, याच्यामध्येच तर आपण इंटरलिंक करू शकतो गोष्टीला. देन तुम्ही प्रत्येक वेळी त्या झोनमध्ये राहता, अभ्यासाच्या झोनमध्ये राहता. पण त्या अभ्यासाच्या झोनमध्ये राहण्यासाठी आपल्याला स्वतःला विचार करण्यासाठी काही डायरेक्शनची गरज आहे, आणि ते डायरेक्शन म्हणजेच आपला पाठ्यक्रम, आपला अभ्यासक्रम. तो पाठ्यक्रम, तो अभ्यासक्रम आपल्याला वाचणे गरजेचं आहे. सकाळी उठल्याच्या नंतर म्हणा, किंवा मग स्वतःचे टार्गेट असतील, मला काय करायचं आहे, प्रत्येक गोष्टी. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना की टू डू लिस्ट. आता मी प्रत्येक वेळी तुम्हाला ग्रुपवर मेसेज करून विचारू शकत नाही की तुम्ही स्वतःच्या टू डू लिस्ट बनवलं किंवा नाही बनवलं. इट इज युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. ही तुमची स्वतःची लाईफ आहे, तुम्ही बनवा, नाही नका बनवा. बरोबर आहे ना. प्रत्येक वेळी तर तुम्हाला सांगू शकत नाही, एखाद्या वेळी सांगू शकतो, एखाद्या वेळी भेटले, एखाद्या वेळी त्यावेळी विचारू शकतो की आज बनवला का रे, काय बनवलं, मग कसं बनवलं, काय बनवलं, मग कुठल्या गोष्टी अडथळा येतात, बरोबर. बट एव्हरी टाईम आय कांट, कारण माझीसुद्धा लाईफ आहे, माझ्यासुद्धा काही गोष्टी आहेत आणि माझ्या बाउंड्रीज आहेत ना. काही बाउंड्री म्हणजे की मी जर गावात आलो तेव्हा मी क्लास घेतो, अदरवाईज मी क्लास घेत नाही, बरोबर. मग गावाच्या बाहेर राहिल्याच्या नंतर मी क्लास घेऊ पण शकत नाही ना. इट इज नॉट पॉसिबल फॉर मी की टेक क्लास. आणि मेजरली नागपूरला असल्याच्या नंतर ट्रॅव्हलिंग करतो. आता मागच्या वेळी मी जनरली क्लासेससाठीच ट्रॅव्हलिंग केलेली आहे, अदरवाईज नाही केली. बट स्टील हे रिअलाईज करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे की आपण काय करतो, राईट. अँड देन सर्वात आता आपण बघितलं की रिव्हर ऑफ लाईफ, त्याच्यामध्ये आणखी हिला जितक्या डीपमध्ये तुम्हाला जाता येईल तितक्या डीपमध्ये जा. स्वतःच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, माझा बिहेवियर असा होता, आता मी असा आहे, कम्पॅरिझन करा स्वतःलाच. आणि ज्यावेळी स्वतःजवळ एक प्लॅन येईल किंवा स्वतःचा एक बायोडाटा येतो, आपला बायोडाटा म्हणजे आपण
लग्नवाला नाही, पण असा बायोडाटा ज्याच्यामध्ये आपण स्वतःला बघतो की मी हा होतो किंवा हा मी आहे आतापर्यंत आणि आता मला कुठं पोहोचायचं आहे. तर तो एक विजन की मला या ठिकाणी पोहोचायचं आहे. तो विजन कुठून बनेल? जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखणार नाही तोपर्यंत. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता की मैं ये हूँ, मुझे ये बनना है, मग ये बनना आहे म्हणजे काय बनना आहे, मग ते एक्सप्लोरेशनचा वेगळा पार्ट. ओके. त्यानंतर दुसरा येतो आईसबर्ग. आईसबर्ग जो आहे, मला एक पेज दे, आणखी पेज दे किंवा याच्यातच बनतो दाखव. आता हा जो काही आईसबर्ग आहे ना, हा आईसबर्ग बनतो असा. ठीक आहे. हा असतो 10% पार्ट आणि हा असतो 90% पार्ट. आता या 10% पार्टमध्ये काय येतो? स्वतःचा बिहेवियर. ठीक आहे. बिहेवियर म्हणजे तुम्ही जे काय ॲक्ट करतात ते ॲक्शन. ठीक आहे. मग याच्यामध्येच तुमची पर्सनॅलिटी. आता 2 टाईपच्या पर्सनॅलिटी असतात. एक असतो फ्रंट आणि एक असतो बॅक. ठीक आहे. आता ही जी काही फ्रंट पर्सनॅलिटी आहे म्हणजे आता तुम्हाला मी जसं ज्या पद्धतीने दिसतो ते किंवा तुम्ही मला ज्या पद्धतीने दिसतात ते फ्रंट झाली. बॅक पर्सनॅलिटी. आता हे 2 शब्द मी स्वतः आता मेन्शन केले. ठीक आहे. हे कुठं तुम्हाला दिसणार नाही, फ्रंट पर्सनॅलिटी आणि बॅक पर्सनॅलिटी आता सांगण्यासाठी म्हणून. ठीक आहे. ही एक अशी पर्सनॅलिटी जी आपल्याला एखाद्या व्यक्तीकडे बघितल्याच्यानंतर दिसते आणि त्याच व्यक्तीची अशी पर्सनॅलिटी जी आपल्याला दिसत नाही. बरोबर. म्हणजेच एकाच नाण्याच्या 3 बाजू असतात. बरोबर. एक आपल्याला दिसते, एक जी राऊंड असते ती, आणि एक बॅकवाली जी आपल्याला दिसत नाही. तर हा जो काही पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला दिसतो, व्हिजिबल असतो, व्हिजिबल, आणि हा नॉन व्हिजिबल. ठीक आहे. नॉन व्हिजिबल. तर हा जो काही पार्ट आहे आपल्याला दिसत नाही, बट हा सुद्धा एक पर्सन आहे. ठीक आहे. तर हा जो काही पार्ट आहे हा मेजरली आपण याच्यामध्ये ठेवू पण शकतो किंवा या पार्टमध्ये सुद्धा ठेवू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी ॲक्शन, बिहेवियरमधून ॲक्शन आली, ॲक्शनमधून पर्सनॅलिटी क्रिएट झाली आणि जे काही लोकांना दिसते ती. त्यानंतर 90मध्ये येते आपली बिलीफ, ज्याला आपण श्रद्धा म्हणतो. त्यानंतर येतो बिलीव, आपण विश्वास करतो ना, विश्वास. ठीक आहे. त्यानंतर आहे व्हॅल्यू. थॉट, व्हॅल्यूज झाल्या, थॉट झाला. आता याच्यामध्ये ॲक्शनमध्ये आता बघा, कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतो. ठीक आहे. या ठिकाणी एक व्यक्ती आहे, हा आपल्याला काहीतरी सांगतो आणि आपण याच्यावर ब्लाइंडली विश्वास करतो. ठीक आहे. ब्लाइंडली की ब्लाइंडली विश्वास म्हणजे जसं आपण मगाशी एक उदाहरण घेतलं होता, एक उदाहरण हा घेतो, स्वतःचा घेतो. ठीक आहे. की मला ट्रेनचा जो काही प्रवास आहे, ट्रेन आजही मी इतका प्रवास करतो तरी पण ट्रेनचा प्रवास ज्यावेळी म्हटलं जाते त्यावेळी आय विल बी की मला कोणीतरी सोबत पाहिजे किंवा माझ्यासोबत पाहिजे किंवा मग डायरेक्शन देणारा मला पाहिजे. ठीक आहे. आजही. ठीक आहे. त्याच्यामुळे मी मेजरली प्रिफर करतो ट्रेनपेक्षा ट्रॅव्हल्स. आता ट्रेनचा जो काही प्रवास आहे हा एक माझ्यासाठी याला मी काय म्हणू, एक भीतीचा पार्ट आहे माझ्यासाठी. आता हा भीतीचा पार्ट आला कुठून आणि तो ॲक्शनमध्ये येते. ठीक आहे. आणि हा जो काही पार्ट आहे ना, हा मतलब एखाद्या गोष्टीविषयीची आपली जी काही विश्वास तो बसतो तर बसला राहत होतो, मग तो त्याला भरपूर वेळ लागते तोडण्यासाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने आता हा आला कुठून, बिलीफ कुठं आली, जेव्हा माझ्यासोबत एक घटना घडली. ठीक आहे. ॲक्शन झाली. आता ती ॲक्शन होती कुठली की मला TTCने पकडलं. ठीक आहे. टीटीने पकडल्याच्या नंतर मला त्याने TCने पकडल्याच्या नंतर माझ्याजवळ तिकीट असल्याच्या नंतरही त्याने मला पकडून ठेवल्याच्या नंतर ट्रेनमध्ये मतलब स्टेशनवर गाडी आली आणि ती गाडी स्टार्ट झाली
मी त्या कॅबिनमध्येच होतो अँड देन धावत धावत जाऊन ही ट्रेन मी पकडली. आता एवढ्या एरियामध्ये माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली त्या सिच्युएशनसाठी. आणि ती सिच्युएशन सेम ट्रेन ट्रेन टी सी स्टेशन. ठीक आहे, ट्रेन टी सी आणि स्टेशन. आता हा पार्ट मला कुठे जरी दिसेल तर मला काय होईल, माझ्यासोबत घडलेली जे काही घटना आहे ती घटना मला स्टिम्युलेट करेल माझ्या ब्रेनमध्ये. आणि तुम्हाला प्रत्येकांना माहिती आहे की तुम्ही चीनचं जर नाव घेतलं आपण, ॲटोमॅटिक तोंडामध्ये पाणी सुटतो, लिंबू ॲटोमॅटिक पाणी सुटते, बरोबर. सो तो स्टिम्युलेशनचा पार्ट आहे. सो ही गोष्ट आजही स्टिम्युलेट होते माझ्या माइंडमध्ये ज्यावेळी मी ह्या 3 गोष्टी ऐकतो, बघतो. ठीक आहे, आता हे बघितल्याच्या नंतर आता ह्या गोष्टी का, कारण ही माझ्यासोबत घडलेली घटना आहे म्हणून. आता हिच्यामुळे काय झाला तर माझ्या मनामध्ये एक बिलीफ निर्माण झाला. बिलीफ म्हणजे काय की जर मी कदाचित स्टेशनवर पोहोचलो तर माझी ट्रेन सुटू शकते, माझ्याजवळ तिकीट व्यवस्थित आहे किंवा नाही आहे हे. ठीक आहे, मी 10 वेळा तिकीट चेक करतो, 10 वेळा मी बोगी कुठली आहेत ते बघतो, 10 वेळा मी ट्रेनचा नंबर, प्रत्येक गोष्टी आजही मतलब कंटिन्युअसली बघत राहतो जोपर्यंत ट्रेनमध्ये बसत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आणि सोबत कोणी असेल तर मग मला काय लेणं देणं नाही, पण एकटा असेल तर बघतो. आता हा आला कुठून, या गोष्टीमधून. या गोष्टीमुळे काय झालं, एक माझा बिलीफ बनला की कदाचित माझ्यासोबत आणखी होऊ शकते. ठीक आहे, आता त्या ते होऊ शकते. मग याच्यावर विश्वास बसला. आता विश्वास बसले म्हणजे काय तर एकच गोष्ट आपल्यासोबत 1 किंवा 2 वेळा होणे. ठीक आहे, आता माझ्यासोबत ते घडली आणखी डबल घडत असताना मला पोहोचायचं होतं स्टेशनला. मी पोहोचलो स्टेशनला, ट्रेन तिथून सुटली. हा एक इन्सिडेंट झाला. आता विश्वास काय होत आहे, बिल्ड होत आहे आणखी स्ट्रॉंग. या गोष्टीवर आपली ट्रेन सुटते. ठीक आहे, मतलब ट्रेनचा प्रवास असेल तर आपला हा प्रवास खराब होतो, हा विश्वास या ठिकाणी बसत आहे. हा बसला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आणखी ट्रेन सुटली ज्यावेळी मी अमरावतीवरून रिटर्न येत होतो. मग हा झाला दुसरा इन्सिडेंट. तिसरा इन्सिडेंट चालत्या ट्रेनमधून उतरला कारण आम्हाला TC दिसला म्हणून. तिसरा इन्सिडेंट. आता याच्यामुळे काय झाला, पूर्ण बिलीफ बनला, विश्वास झाला. आता दृढ विश्वास झाला की आता काही जरी झालं तरी काही होणार नाही, की हा विश्वास तुटेल. ठीक आहे, हे झालं. मग यातून काय झाली, व्हॅल्यू बनली, स्वतःची एक व्हॅल्यू, की मी आता या ठिकाणी ट्रस्ट करायला लागलो या गोष्टीवर. ठीक आहे, की ह्या गोष्टी माझ्यासोबत होतात, ट्रस्ट करायला लागलो. ट्रस्ट केल्याच्या नंतर जेव्हा केव्हा मी ट्रेन हे गोष्टी ऐकतो त्यावेळी माझ्या माइंडमध्ये एक थॉट येते. ठीक आहे, आता ह्या गोष्टी होत आहेत कुठं, पूर्ण इंटरनल पार्टमध्ये, माझ्या ब्रेनच्या इंटरनल पार्टमध्ये. ठीक आहे, इंटरनल पार्टमध्ये होत आहेत. आता हा आहे 90% पार्ट, बट दिसतो काय, हा 10% पार्ट ज्याच्यामध्ये माझा फिअर दिसते, भीती, फिअर, बरोबर. आणि हा ॲक्शनमधून दिसतो, डर. तर अशाच आपल्या काही गोष्टी असतात. जसं की आता मी आणखी या ठिकाणी जर घेतलं की एखादी तुमची सवय सांगा, कुठली पण एक, सवय कुठली पण, अशी चांगली वाईट जे पण असेल ते. उशिरा उठणे. हां, उशिरा उठणे. ठीक आहे, उशिरा उठणे ही सवय झाली आपली. ठीक आहे, आता ही काय झाली, 10% ॲक्शनमध्ये आपण घेतो, याला 10% ॲक्शनमध्ये घेतो. आता